नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या योगेश यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, आपण आज जात आहोत शेताकडे, तर तुम्ही आपल्या व्हिडिओला असेच बनवून राहा। तर मित्रांनो, आपण आता आले ढोरांपाशी, त्यांच्या जवळच आता जास्त लांब नाही आहे। तुम्ही बघू शकता, आपली ती समोर जी म्हैस दिसलेली तिच्या मागे जी पाठीमागे जी बकरी आहे सफेद आपल्याकडे बघू राहिली, वाटत तर नाही आहे मित्रांनो ते जनली आहे म्हणून, पण आज 90% चान्स असे ही दिवसभरात असती केव्हाही जणू शकते आपली ही बकरी। बघू आपण आता ती एक बच्चू देते या दोन बच्चू देते। बघा मित्रांनो, ही आपली बकरी आहे सफेद। आज ती चारा पण नाही खाते, काहीच नाही। बघा तिने ओवा सोडलेला आहे। ज्यावेळेस बकरी मित्रांनो चारा खात नसते आणि खालती व्हायला लागली त्यावेळेस कसं असतं मित्रांनो, समजून घ्यायचं आता बाकीच्या बकऱ्या चारा खात आहे, त्यांच्या पुढे मक्काचं पाचट टाकलं आपण। नाही बघा, तिकडे म्हशी पण खात आहे, ती पण म्हशी काय ते हे एक बसलेली गड्ड्यात। खूप गरमत आहे, पाणी उघडलं आज तर ती गड्ड्यात एक आनंद घेते। बघा, आज तिला हळद लावायचं कामच नाही। बघा, एकदम मजेशीर येते। बघा, पूर्ण भरलेली आहे। संध्याकाळी आपल्याला तिला धुवावं लागेल वापस। ही जी बकरी मित्रांनो, ओवा म्हणजे काय असते मी तुम्हाला दाखवणारच आहे। बघा, ओवा म्हणजे हा असतो मित्रांनो, बघितला केव्हाही पण ती जणू शकते मित्रांनो। तुम्ही आपल्या व्हिडिओला असेच बनवून राहा। ज्या वेळेस बकरी अशी वाकडी तिकडी होत असते म्हणजे समजून घ्या तिचा डिलिव्हरी टाईम आलाय, समजून घ्या। हे बघा, वाकडी तिकडी उराली, ती तिला वेळ लागेल पण ती थोडी लाजते म्हणून आपल्या बकऱ्यांकडनं इकडे तिकडे जाऊ लागली आहे। बाकीच्या बकऱ्या तिकडे ती इकडे आहे। बघा, पहिल्या वेळेस जणणारी मित्रांनो ही बकरी आपली, पहिल्या वेळेस। बकरी आता तिकडे बसली आहे। आपण ज्यावेळेस बकरीकडे जाऊ त्यावेळेस बकरीतनं उठून जाईल आणि पुढे चालली जाईल ती, कारण की बकऱ्यांना सुद्धा एक लाज वाटत असते, त्यामुळे त्याला उठेल आणि थोडी लांब चालली जाईल। कदाचित तिच्या आतमध्ये काहीतरी झालं असेल, जेणेकरून आपल्याला एखादी वेळेस अर्धा एक तास वाट बघूया, नाहीतर संध्याकाळच्या वेळेस डॉक्टर बोलावा लागेल। डॉक्टर बोलावल्यावर आपल्याला तेव्हाच समजेल की काय झालेलं आहे काय नाही। आपण इतकी मोठी रिस्क घेऊ नाही शकत, कारण की जो वेळेस इतका वेळ घेते बकरी त्यावेळेस समजून घ्यायचं की काही ना काही प्रॉब्लेम आहे। ते बसलेली ती आता बसली ती, पण कळा पण जास्त मारत नाही आहे। कळा मारत नाही आहे म्हणजे समजून घ्यायचं की तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे। कदाचित वाट बघून घरी गेल्यावर डॉक्टर बोलावून घेऊ, त्यावेळेस बघू काय आहे काय नाही। तोपर्यंत सांगू शकत नाही आपण, शेवटी देवाच्याच हातात आता। तर तुम्ही बघत राहा, असेच तुम्हाला सर्व माहिती मिळतच राहील आपल्या चॅनलमधून। तर तुम्ही बघत राहा। तर आपल्याला डॉक्टर साहेब बोलावण्यास लागले, बोलावल्यावर बघा आता ते त्यांचे प्रयत्न करणार, आपण फक्त आता गंमत पाहत राहणार। तुम्ही बघत राहा फक्त आता। पाणी नको, इंजेक्शन देते म्हणून घेतले थोडा हात द्या पण हां तिचं ध्यान ही दे बकरीला त्यामुळे ती येतच नाही ना। येईन ते अजून आहे का एखादी? पाहू ना बारे, एकच असेल ते डबल दे ना, पाहून घे तरी काय हातमध्ये जाणार नाही असलं नाही तर असं वाटतं। दुसरं बच्च आहे मग मी ते वाटूच राहिलो ना, म्हटलं ते नाही दुसरं आहे दुसरं ते पहिल्यांदा दोन दिल्या। हा पहिले दुसरं आहे आपल्याकडे 90% दोनच बकरे देतात। दुसरं बी नाही काय हं। आता जाईना। अरे वा,
आला आला. बरं झालं तुम्ही सांगला लवकर ते दादा आले. बकरी मरून गेली असती. तुम्ही जाईन ते नंबर नाही करत आहे. हे उलट आहे. हे बघ पुरं फिरले बाय. हां काय कसे होते चाललं जायला. हे लाडी पडले ते बाय. पाण्या नको आणि इंजेक्शन देऊन तिला बांधून घ्या. थोडा हात द्या पण हां तिचं ध्यान. चले चले हां सर्दीला जायला दिले. बाजारे Ini pun tidak ada waktu.